नमस्कार सर. सर सगळ्यात आधी मला तुमचं नाव सांगता. धनंजय दौलतराव पाटील. आणि सर हे डायलिसिस तुम्ही कधीपासून सुरू केलं? 3 वर्ष झाली. आणि मग सर 3 वर्ष आधी अशी कोणती घटना घडली होती की ज्यामुळे तुम्हाला डायलिसिसची सुरुवात करायची? माझे हातपाय सुजायला लागले होते, भूक लागत नव्हती, वेळ कमी व्हायला लागली. अच्छा. मग तुम्ही सगळ्यात आधी कोणाला दाखवलं होतं यासाठी? पहिलाच सवय करायला. शिवाय सर, त्याला शिवाय सर. मग सगळ्यात पहिले ज्यावेळेस तुमचं कन्सल्टेशन झालं सरांसोबत त्यावेळेस त्याच्या निदर्शनात काय आलं होतं रिपोर्टमध्ये? त्यांनी मला सांगितलं का तुमचे किडन्या फेल होत चालले आहे, तुम्हाला डायलिसिसची गरज पडू शकते, तर तुम्ही तयारीत लागा. मग याचं कारण म्हणजे डायबिटीस? हेवी डायबिटीस. मग तुम्ही डायबिटीससाठी इन्सुलिन वगैरे घेत होते का? नाही, गोळ्याच होत्या चालू, हां. पण आम्ही फ्लक्च्युएट राहायची माझी डायबिटीस. अच्छा. मग ते फ्लक्च्युएशनसाठी तुम्ही जे वेगवेगळ्या गोळ्या घेत होता त्या किती वर्षापासून घेत होता? 20 वर्ष. मग 20 वर्षात तुम्हाला जाणवलं नाही की याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो? नाही. आणि डायरेक्ट 20 वर्षानंतर हे प्रॉब्लेम सुरू झाले. हो. मग त्यावेळेस तुम्ही इथे आले आणि सर बोलले डायलिसिस करावा लागेल, मग त्यावेळेस तुमची मनाची स्थिती काय होती? तयारी केली की काय, जे होईल ते होईल, आता काय करायचं. बापरे. म्हणजे ॲज इट इज तुम्ही प्रिपेअर होते. हो. मग सर जेव्हा तुम्ही प्रिपेअर झाले डायलिसिससाठी मग डॉक्टरांनी तुम्हाला आठवड्यातून किती दिवस? 2दा सांगितलं. 2दा सांगितलं. आणि सोमवार आणि गुरुवार. मग सर एका वेळेस डायलिसिसला मी असं ऐकलं की 3-3.5 तास लागतात. हो, 3.5 तास. मग जवळजवळ तुमचा म्हणजे अख्खा दिवस जात असेल त्याच्यामध्ये? हो, जातो. मग तुमचं नॉर्मल लाईफचं काय असतं, म्हणजे जगतायत का तुम्ही? हो, व्यवस्थित एकदम. आणि म्हणजे तुमच्या कामावर याचा परिणाम? नाही, काही नाही. काय थोडा थकवा येतो डायलिसिस नंतर, थोडा वेळ नंतर व्यवस्थित होऊन जातो. आणि सपोज सर जर तुमच्याकडनं कधी लक्षात नाही राहिली की आज डायलिसिसचा दिवस आहे, तर मग असं होतच नाही कधी. पण झालं तर त्याचा परिणाम काय होतो, त्याची लक्षणं काय राहते? त्रास होतो. म्हणजे शरीरात पेनिंग की विकनेस काय होतं? पाणी वाढतं, भूक कमी होऊन जाते. मग सर आता तुमचं वय साधारणपणे 49. मग आता तुमचं जर आयुष्य जर 20 वर्षाचं आहे तर मग तुम्हाला 20 वर्ष यावं लागेल. मग तुम्ही ह्यासाठी पूर्णपणे मनाने तयार आहात? हो, तयार. असं आयुष्य जगायला? माझं ट्रान्सप्लांट झालं एकदा. हां, ते पण फेल झालं. हो. ट्रान्सप्लांटचा खर्च किती लागला? 30 लाख रुपये लागले मला. एका किडनीसाठी? एका किडनी. पण मग तुम्हाला डॉक्टर बोलले नाही का की डायबिटीस आहे तर नका करू? बोलले होते ते तुमच्या रिस्कवर करावं. मी माझ्या रिस्कवर केली ऑपरेशन. मग त्याचा पश्चाताप झाला असेल ना, एवढे पैसे झाला. आता तर काय पर्याय, आता ते झालं. मग सर, मग आता तुम्हाला माहिती की तुम्हाला आयुष्यभर यावं लागणार जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे. मग आता तुमचं फॅमिली, तुमचं काम या सगळ्यांना बॅलन्स करून डायलिसिस. मग फॅमिली ड्युटी करून येतो. काय काम करत असेल? मी कंपनीत काम आहे. आणि काम काय असतं तुमचं? काही लाईट वर्क. अच्छा. म्हणजे जास्त त्रास नाहीये? नाही. मग सर तुम्ही जे नवीन पेशंट आहे ज्यांच्या किडनीचा प्रॉब्लेम आहे आणि डायलिसिसची गरज पडत त्यांच्यासाठी काही मेसेज द्याल का तुम्ही? काही नाही. जो आजार आता जो लागलाय त्याचा फेस करावा लागणार आहे. त्याच्यानं घाबरून जायचं काम नाही. डायलिसिस काही खूप मोठी गोष्ट नाही. त्याच्याने आपलं लाईफ पण चांगलं राहतं. डायलिसिस थोडा त्रास सहन करावा लागतो, तेवढा आता पर्याय नाही त्याला. तेवढा त्रास सहन करावाच लागेल. येणं जाणं, डायलिसिसचा खर्च, त्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करावं लागतात. मग सर तुमचा खर्च कशात न भागतो सध्या ह्या डायलिसिसचा? मी आता ते स्कीम मधून करतोय. कोणती म्हणजे आयुष्यमान? हा, आयुष्यमान म्हणून सांगितलं. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही मेडिक्लेम वगैरे इन्शुरन्स नाही? म्हणजे तुम्ही काढला नाही का? विचार नाही काढला. कंपनीचा होता तर माझा ट्रान्सप्लांटला खर्च केला नाही, तो संपला आता.
आता भरून खर्च चालू, अच्छा. किट वगैरेचा खर्च भरून चालू आहे आणि आयुष्यमान म्हणून याचा खर्च डायलिसिसचा खर्च. डायलिसिसचा खर्च. मग एक प्रकारे आयुष्यमान हे वरदान समजायचं. 100%. मग सर आता तो जे डॉक्टर शिवायांच्या अंडर तुमची ट्रीटमेंट चालू आहे आणि जे मॅग्नम हॉस्पिटलमध्ये तुम्ही येतात त्यांच्याबद्दल 2 शब्द शेवटचे सांगा. जाता काही नाही, कैलास शाळे सर एकदम हुशार डॉक्टर आहेत. त्यांची ट्रीटमेंट म्हणजे मला मुंबईच्या डॉक्टरांनी सुद्धा कैलास शाळे सरांचंच नाव सांगितलं तर तुम्ही आता मुंबईला येऊ नका, तुम्ही नाशिकच्याच कैलास शाळे सरांना दाखवा, ते बेस्ट डॉक्टर आहेत. आणि मॅग्नम हॉस्पिटलचा अनुभव आमचा जुना आहे. माझ्या आई वडिलांची ट्रीटमेंट इथं चालू होती, त्याच्यामुळे मला त्यांचा अनुभव आहे. काय चालेल सर, धन्यवाद तुमच्या ह्या अभिप्रायाबद्दल. आणि तुमची जी थिंकिंग आहे सर, इतकी सकारात्मक विचार आहे, म्हणजे अशा अवस्थेत सुद्धा खरंच लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. 100%. त्यासाठी धन्यवाद तुमचे.